नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक असेल क्वाड्रेटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 मधला रिमेनिंग एक्झाम्पल्स. बिकॉज वी हॅव सॉल्व्ड द फर्स्ट 1, 2 and 3 examples in the part 1. So this will be the part 2. So let's start with the third example. Okay. Sum number 3, m square minus 5m is equal to minus 3. This equation we are going to solve with the completing square method. पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्या रेग्युलर मेथडनीच आपण ही सुद्धा सोडवत आहे. आता इथं काय आधी आपण सांगितल्याप्रमाणे काय केले, ऑलरेडी इथं काय केली, थर्ड टर्म पलीकडे शिफ्ट केली. शिफ्ट करायची काय गरज नाही, डायरेक्टली सॉल्व्ह करायला सुरुवात करा. ओके. सो कम्पेअर, आता कम्पेअर करायची स्टेप डायरेक्ट घ्यायची. आता नाव कंपेअर m स्क्वेअर मायनस 5m विथ कोणाशी कंपेअर करायचं. आता या इक्वेशन मध्ये, इन दिस इक्वेशन द व्हेरिएबल इज m. ओके. सो कंपॅरिझनला आपल्याला काय करायचंय, वी शुड टेक m स्क्वेअर minus 2am. So look at carefully what I have taken. काय घेतलेले बघा मी, m square minus 2m. इथं मायनस आहे म्हणून मी इथं मायनस घेतलेला कंपॅरिझनला. ओके. आणि a as it is आहे, फक्त व्हेरिएबल चेंज केले m आणि m स्क्वेअर. ओके. नाव कम्पेअर ॲज इट इज. सो m स्क्वेअर आहेच. आपल्याला काय करायचं, मायनस 5m अँड मायनस 2am हे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. मग काय होईल सांगा बरं मला. ओके. काय होईल सांगा मला. आता m विल गेट कॅन्सल राईट हिअर. m विल गेट कॅन्सल. धिस मायनस 5 and this minus 2 will divide to each other is equal to only a will remain right here because m is already vanished. m कॅन्सल झालेला आहे. नाव काय रे तुम्हाला किंमत काय भेटली, तुम्हाला a ची किंमत काय भेटली. दिस इज आवर थर्ड टर्म. Minus will get cancelled and finally you will write a is equal to 5 upon 2. This is your third term. But याचा स्क्वेअर करणं गरजेचं आहे ना, म्हणून a square is equal to, so 5 square means 25 and 2 square means 4. Okay, now we have to add this 25 upon 4 in this equation. Let it be the equation number 1. ओके. ऍड करा. मग सिंपल आहे. तुम्हाला ऍड करताना काय करायचंय, ऍड 25 upon 4 to both side of equation, both side of given equation. So this is our given equation, ready-made equation. त्याच्यामध्ये ऍड करायचं. मग ऍड करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे किंवा काय नाही लगेच तुम्हाला कळेल. सो m स्क्वेअर ॲज इट इज मायनस 5m ॲज इट इज प्लस 25 upon 4 we have to add in this equation on the left hand side, and on the right hand side minus 3 plus 25 upon 4 once again. Now calculate this on the right hand side and formation of bracket is the next step. So I will write bracket square here and the further calculation. So calculate first this. So 3 4s are 12, 3 4s are 12. मग किती येईल रे, मायनस 12 प्लस 25. तिरकस गुणाकार करता येतोय ना तुम्हाला. 3 चौक 12 वजा असल्यामुळे वजा 12 अधिक चिन्ह जसं जे तसं, याच्या खाली काहीच नसतं म्हणजे एक असतं. सो 25 एक 25 खालच्याचा गुणाकार खालीच असतो. 4 एक 4. ओके. लिहायला विसरायचं नाही. आता इथे काय बरं, इथं आपण काय करतो, ही फर्स्ट टर्म आणि ही शेवटची म्हणजे स्क्वेअर रूट आपल्याला या ब्रॅकेटमध्ये घ्यायची असतात. मधलं चिन्ह आहे तसंच मायनस चिन्ह मांडून टाकतो मी. तर m स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे काय असेल, फक्त m म्हणजे ओरिजिनल टर्म घ्यायचा यांच्या. ओके. m घेतला. ह्याचं स्क्वेअर रूट म्हणजे काय घ्यावं लागेल, फक्त 5 upon 2. जो तुम्हाला a सापडलाय तो इथं टाकायचा आहे तुम्हाला. 5 नाही का, 5 upon 2 अँड ब्रॅकेट स्क्वेअर. सिंपल. आता ह्यांचं काय झालेलं आहे तेही लिहून टाकूया आपण. काय झालेलं बघा बरं तिकडं. सो m minus 5 upon 2 bracket square will remain as it is, and here किती झालं, minus 12 plus 25 म्हणजे किती झालं रे, 13 upon 4. 13 upon 4. This is the next step. And right now काय करायचं आता लक्षात आलं असेल. आता तुमच्या पुढची स्टेप म्हणजे बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. ओके. सो
आता ही स्टेप मी या ठिकाणी लिहित नाही, तुमच्या लक्षात आलीच असेल मागच्या दोन गणितामध्ये. डायरेक्टली पुढची स्टेप लिहित होतो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. काय राहील रे मग, m-5/2 इज इक्वल टू प्लस और मायनस. का लिहितो हेही तुमच्या लक्षात आता आलंच असेल सोडता. अँड 13चं स्क्वेअर रूट माहित नाही, सो टेक इट ॲज अ अंडर रूट 13 डिवायडेड बाय 4चं मात्र माहित आहे, इट इज 2. नाव ॲज रेग्युलर मेथड m is equal to 5/2 plus or minus as it is, जसच्या तसं डिवायडेड बाय 2 as it is. आम्हाला दोन कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहेत, एक प्लस घेऊन एक मायनस घेऊन. मग त्या कशा पद्धतीने असतील बघा बरं. सो फर्स्ट विल m is equal to 5/2 plus root 13 divided by 2 or m is equal to 5/2 minus root 13 divided by 2. So very simple. सोपं आहे, छेद समान असल्यामुळे आपल्याला काहीच अडचण येणार नाही. नो टेन्शन अबाउट द डिनॉमिनेटर. सो टेक इट ॲज वन्स, एकदाच घ्या. आणि वरती काय होईल मग, 5 प्लस रूट 13 विल रिमेन ॲज इट इज बिकॉज ऍडिशन विल टेक्स प्लेस अँड द डिनॉमिनेटर विल रिमेन ॲज 2 बिकॉज द सेम डिनॉमिनेटर. इकडं काय होईल बरं, m इज इक्वल टू, इथं डू म्हणजे काय, और m इज इक्वल टू 5 मायनस रूट 13 डिवायडेड बाय 2. तीच ऍक्शन आपण या ठिकाणी सुद्धा घेतलेली आहे, तोच रूल इकडे अप्लाय केला. छेद समान आहे, एकदाच घेतला. अंशांची वजाबाकी असल्यामुळं वजाबाकी केली, पण वजाबाकी करताना होतच नाही, कारण 5 अधिक रूट 3 अशा संख्यांची आपल्याला वजाबाकी किंवा बेरीज करता येत नाही, त्याच्यामुळे ते तसंच राहिलं. अँड धिस विल बी द फायनल अँसर ऑफ आर क्वाड्रेटिक इक्वेशन. याच्या पुढे सोडवता येणार नाही आणि भागाकार वजाबाकी बेरीज काहीच होणार नाही. हेच आपले फायनल रूट आहेत. सो make a box around it which will highlight your answer. Now roots of the equations. काय असतील रे, now roots काय असतील, 5 plus root 13 divided by 2 and 5 minus root 13 divided by 2 only. That's it. खूपच सोपं आहे, तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. आणि याच्यानंतर आपण काय करूया, पुढच्या गणिताकडे जाऊया. ओके. Sum number 4, 9y square minus 12y plus 2 is equal to 0. Now look at carefully. This is quite different example from previous 3 examples. पहिल्या 3 पेक्षा थोडंसं वेगळं आहे. जसं मी तुम्हाला आधी म्हणत होतो की पहिली स्टेप काय असते की चेक वेदर द कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर वाली टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो 1 असायला हवा. जर असेल तर ठीक आहे, नसेल तर करून घ्या. मग आता या इक्वेशन मध्ये, इन दिस इक्वेशन द कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर इज 9. मग आपल्याला काय करावं लागेल, जस्ट इलिमिनेट धिस 9. सो हाऊ टू इलिमिनेट, 9 ला घालवायचंय. कसं घालवायचं, 9 ला घालवायचं मग 9नीच भागा, डिवाइड दिस इक्वेशन बाय 9. मग फक्त यालाच 9 नी भागून जमणार आहे का डिवाइड करून. सो डिवाइड दिस होल इक्वेशन बाय 9 ओनली. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट स्टेप काय करायची, डिवाइड इक्वेशन बाय 9 नी त्याला डिवाइड करा. 9 नी डिवाइड केल्यानंतर काय होईल, 9 जा गेलं, काय शिल्लक राहिलं, y स्क्वेअर मायनस आता 12 डिवायडेड बाय y. आता हे थोडंसं कच्चं करून इथं पक्क लिहूया. कसं येणार ते, मायनस 12y डिवायडेड बाय 9. भागाकार केल्यानंतर किती दिलं तुम्हाला, 3च्या पाड्यामध्ये आहे, तुम्हाला 3च्या टेबलमध्ये आहे, 3 चौक 12. सो 4/3. ओके, y. सो काय येईल तुमचं, मायनस 4y डिवायडेड बाय 3, किंवा सेपरेट करून लिहा हे y असं, 4/3y प्लस 2 ला डिवाइड केलं 2/9 ऍज इट इज राहणार, कारण 2 ला 9 नी डिवाइड होऊ शकत नाही. आणि तिकडं 0 ला जर आपण 9 नी डिवाइड केलं तर यू नो द आन्सर 0 ओनली. सो 0 विल रिमेन ऍज इट इज. सो दिस इज व्हॉट आर नेक्स्ट इक्वेशन. ओके, बट अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस एक्झाम्पल्स we should shift this 2/9 on the right hand side to find the third term. ओके, समजतंय ना तुम्हाला. ह्या टर्मला आपल्याला पलीकडे टाकावं लागेल. एकदा भागून झालं, कोइफिशियंट 1 आलेला आहे. ओके, सो y स्क्वेअर मायनस 4/3y is equal to minus 2/9. Okay, now let's go for finding third term. But to find the third term, we should have to
we should have to compare this equation, these two terms only, y square minus 4 upon 3y is equal to किंवा with, compare this equation with कशा सोबत करायचं तुम्हाला, y square minus 2ay. Now 2ay का लिहिलं, because our equation is in the व्हेरिएबल y. आपलं इक्वेशन हे y मध्ये आहे, y व्हेरिएबल मध्ये असल्यामुळे आपण काय घेतलं, हे असं घेतलंय. कम्पेअर करताना काय करायचं, कम्पेअर शब्द राहिला का माझं लिहायचं, कम्पेअर. ओके, कम्पेअर दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, काय हरकत नाही. मग कम्पॅरिझन करताना तुम्हाला फक्त y स्क्वेअर आहेच, -4/3y इज इक्वल टू 2ay. आता काय कट होणार आहे, काय कॅन्सल होणार आहे जरा बघा बरं, तर मग तुम्हाला लगेच कळेल. तर सो y विल गेट कॅन्सल, ते इकडे आल्यानंतर डिवाइड होणार म्हणून जागेवरच कॅन्सल केलं. ओके, 2 ला सुद्धा तुम्हाला इकडे घेऊन यावं लागेल, मग याची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. कशी मिळणार आहे बघा बरं, इथं -4/3. आता 2 इथं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, इकडे आल्यानंतर काय होईल रे, डिवाइड होणार आहे, इज इक्वल टू a. डिवाइड करून तुम्ही मिळवा, तुमची व्हॅल्यू काय मिळते ते इथं तुम्हाला लगेच कळेल. 3 × 2, 2 ने ह्याला भाग जातो बरोबर की नाही, 2 2 जा 4 म्हणजे बेक बे, बे दोन्ही 4. ओके, मग काय उत्तर येईल तुमचं इथं, a इज इक्वल टू -2/3. याची व्हॅल्यू काय आली, धिस 2 and 3, 2/3 आली की नाही. याचा स्क्वेअर कर अजून शिल्लक राहिलेला आहे. सो मेक अ स्क्वेअर ऑफ दिस a स्क्वेअर म्हणजे काय होईल रे, -2 चा स्क्वेअर किती असेल, +4 आणि 3 चा किती असेल, 9. सो दिस इज युअर थर्ड टर्म. वी गॉट इन दिस वे. नाउ नेक्स्ट स्टेप इज टू ऍड, म्हणजे ऍड करायचंय आपल्याला. फक्त ते कशामध्ये ऍड करायचंय, तर इक्वेशन नंबर 1, लेट इट बी इक्वेशन नंबर 1. ऍड किती, 4/9 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये त्याला ऍड करायचं, म्हणजे दोन्ही साईडला ऍड करावं याचं आहे. मग कसं आहे ते इक्वेशन बघा बरं, इथं y स्क्वेअर -4/3y प्लस किती करायचंय, 4/9. 4/9 इज इक्वल टू, राईट हँड साईडला काय आपल्याकडे, -2/9 + 4/9. ओके, ऍडिशन आपण या ठिकाणी केलेली आहे. दोन्ही साईडला 4/9 नी काय केलंय, ऍड केलेलं आहे. नाव ब्रॅकेट फॉर्मेशन. सो ब्रॅकेट, दिस इज माय ब्रॅकेट अँड दिस इज द स्क्वेअर इज इक्वल टू, इकडचं कॅल्क्युलेशन थोडंसं कच्चं करा आणि काय हरकत नाही. छेद समान असल्यामुळे काय भेटेल तुम्हाला इकडे, एकदाच भेटेल, अंशांची बेरीज 2 + 4. ओके, अशा पद्धतीचं ते येणार आहे. आता कॅल्क्युलेट करून लिहा, तिकडे डायरेक्टली लिहिलं तरी काय हरकत नाही. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे ते आपल्याला लिहायचं शिल्लक राहिलेलं आहे. काय येणार इकडे रे, y, इथं मायनस म्हणून इथं सुद्धा y. तिकडे काय येणार आहे, हा जो a असतो आपल्या इकडे सापडलेला, काय सापडला आहे, मायनस आहे ना, म्हणजे 2/3 लिहावं लागेल इथं, कारण प्लस आहे ना तो. सो 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप इज टू टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. सो बिफोर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, हे राहिलेला आहे शिल्लक आपल्याला इथं, y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल, इथं किती होईल रे, -2 चं किती होईल, 2, -2 + 4 2 झालं /9, 2/9 झालं परत एकदा. ओके, कारण 4 मधून 2 गेले राहील 2 आणि खालचं 2 तसंच. टेकिंग स्क्वेअर रूट, आता डायरेक्टली लिहितो मी बाय टेकिंग स्क्वेअर रूट राईट हिअर. काय राहील रे, y -2/3 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 चं स्क्वेअर रूट माहित आहे का आपल्याला, नाही, तोच कशाच तरी स्क्वेअर रूट असतं, 2 चं स्क्वेअर रूट माहित नाही आपल्याला, तर इट विल गो अंडर रूट अँड 9 चं स्क्वेअर रूट असेल 3. ओके, नाउ द सिंपल प्रोसेस इज लेफ्ट. साधी सोपी पद्धत आता पुढे राहिली, फक्त हे त्याला पलीकडे शिफ्ट करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ y. बट दोन पद्धतीने भेटेल, एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये. सो मी इथे लिहितो बघा, y इज इक्वल टू 2/3, हे -2/3 पलीकडे जाईल आणि प्लस मध्ये कन्वर्ट होईल. सो प्लस √2/3 ओनली, प्लस ऑर मायनस. आता ह्याच्या 2 व्हॅल्यू आहेत, मग ते 2 व्हॅल्यू आपण पलीकडे कॅल्क्युलेट करूया. काय 2 व्हॅल्यू असणार बघा बरं आता. वन इज y इज इक्वल टू 2/3 प्लस √2/3. ओके, ही आधी एक कॅल्क्युलेट करूया आणि मग नंतर दुसरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया, कारण इथं जागा नाही आहे. ठीक आहे,
सो y इज इक्वल टू 2 प्लस रूट 2 डिवायडेड बाय 3. का बरं 3? डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एकदाच घेतला त्याला आणि इथंच आपलं उत्तर संपणार आहे. y इज इक्वल टू 2 प्लस रूट 2 डिवायडेड बाय 3. कारण बेरीज होऊ शकत नाही, भागाकार होऊ शकत नाही. आपलं आन्सर संपलेलं आहे. याला ब्रॅकेट करा आणि इथंच ठेवा. दिस इज व्हॉट आर फर्स्ट कॅल्क्युलेशन किंवा फर्स्ट व्हॅल्यू विथ प्लस साइन. और आपल्याकडे काय आहे, y इज इक्वल टू 2/3 मायनस रूट 2/3. सो y इज इक्वल टू 2/3 2 मायनस रूट 2/3. इथं काय केलं, छेद समान असल्यामुळं वजाबाकी असं तर वजाबाकी केली. याचंही आन्सर इथं संपणार आहे कारण बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार आता शक्य नाही. सो दीज आर द टू आन्सर. सो देअरफॉर रूट्स ऑफ द इक्वेशन, रूट्स ऑफ द इक्वेशन काय आले तर 2 प्लस रूट 2 डिवायडेड बाय 3 अँड 2 minus root 2 divided by 3 only, bracket complete. So this is what the final answer of your quadratic equation 9y square minus 12y plus 2 is equal to 0 with the simple method. Understood? Okay. Okay. Sum number 5, 2y square plus 9y plus 10 is equal to 0. याही समला आपल्याला रेग्युलर मेथडनी सोडवायचं म्हणजे पुस्तकातल्या मेथडनी सोडवायचंय. मग त्यासाठी काय करायला लागेल तिथं, तो कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर इज 2 किती असायला पाहिजे, 1 आहे का नाहीये. मग करायचं म्हणजे काय करायचं, सो डिवाइड दिस इक्वेशन बाय 2. सो डिवाइड बोथ साइड बाय 2. 2 नी डिवाइड केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, 2 1 2 निघून जाईल. ओनली y स्क्वेअर विल रिमेन इन द फर्स्ट टर्म. Then 9 divided by 2 and y will remain as it is plus 10 ला डिवाइड केले किती येईल 5 is equal to 0. So this is what the next step. Now as usual shift this 5 on the right hand side. ते 5 पलीकडे शिफ्ट करा म्हणजे आपल्याला सोयीचं पडेल कंपॅरिझन करायला. y square plus 9/2 y is equal to -5. Now go for to find थर्ड टर्म, तिसरी टर्म शोधण्यासाठी जावा. कशी शोधायची तर कम्पेअर करायची. सो कम्पेअर कोणाशी करायची बघा आता, कम्पेअर y स्क्वेअर प्लस 9/2y विथ y स्क्वेअर प्लस 2ay. आता प्लस 2ay काय घेतलं कारण बिकॉज आर इक्वेशन इज इन द व्हेरिएबल y म्हणून इथं y घ्यायचं. व्हेरिएबल बदललं की इथलं सुद्धा बदलतं हे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे चालायचं. आता कंपॅरिझन करताना काय आपण हेच टर्म कंपेअर करतो त्याच्यामुळं 9/2y इज इक्वल टू 2ay अशा पद्धतीनं कंपेअर केल्यानंतर y अँड दिस y विल गेट कॅन्सल. आता इथं फक्त a चीच व्हॅल्यू शोधायची असते बिकॉज a इज आर थर्ड टर्म. मग काय होईल बरं इथं, देअरफॉर 9/2 into 2 बिकॉज दिस 2 हे जे 2 आहे इकडे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे, इकडे आला काय होईल डिवाइडच्या फॉर्म मध्ये जाईल, पलीकडे राहील फक्त a आणि फायनली तुम्हाला काय भेटेल a इज इक्वल टू 9/4. ओके, परंतु a फक्त नाही पाहिजे आपल्याला थर्ड टर्म साठी, त्याचा स्क्वेअर पाहिजे म्हणून स्क्वेअर त्याचा काय तयार होईल. नाव a स्क्वेअर इज इक्वल टू 81/16 बरोबर. 9 चा स्क्वेअर आहे 81 आणि 4 चा स्क्वेअर आहे 16. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, add this 81/16 in equation number 1. Let it be equation number 1. So add 81/16 in equation number 1. हे 81/16 हे आपल्याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करायचं, ऍड करायचं. ऍड करायचं म्हणजे दोन्ही साईडला ऍड करायचं आहे, फक्त एका साईडला नाही. मग काय बरं इथं, ओके, y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 81/16 इज इक्वल टू -5 प्लस 81/16. ओके, ऍडिशन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, ब्रॅकेट फॉर्मेशन. परंतु ब्रॅकेट फॉर्मेशनच्या आधी इकडचं सुद्धा सॉल्व्ह करावं तुम्हाला लागेल. त्यासोबतच करूया आपण इथं ब्रॅकेट तयार करून घेऊया आपला आधी. ब्रॅकेट फॉर्मेशन विथ स्क्वेअर. काय ब्रॅकेट तयार होईल रे, घेतला y
प्लस चिन्ह ॲज इट इज आणि 81/16चा स्क्वेअर रूट परत एकदा, म्हणजेच आपल्या इकडं असणारा 9/4 असणार आहे. ओके, आणि इकडं तुमचं काय होईल, 16 5 जा 80, सो -80 प्लस 81 डिवायडेड बाय 16 ॲज इट इज. 16 1 16, ह्याच्या खाली काहीच नसतं म्हणजे 1 असतो. 16 1 16, 80 अधिक 81 म्हणजे किती राहिलं रे तिकडं, आता इकडं राहिलं तुमचं 1/16, कारण 81 मधून 80 गेले, किती राहिले फक्त 1 भागिले किती 16. नाव स्क्वेअर रूट घ्यायचा आपल्याला. काय करायचं आता, स्क्वेअर रूट, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यायचा. हे तुम्हाला आधी माहित आहे, ते वाक्य नाही लिहिलं तरी चालेल. सो शिल्लक राहणार आहेत हे तुम्हाला माहित आहे. सो y प्लस 9/4 इज इक्वल टू, याचा स्क्वेअर रूट, 1चा स्क्वेअर रूट काय असेल 1, 16चा स्क्वेअर रूट किती असेल 4, बट राईट प्लस ऑर -1/4. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, जस्ट शिफ्ट दिस 9/4 ऑन द राईट हँड साइड. सो y इज इक्वल टू -9/4, का प्लस होतं पलीकडे गेलं मायनस झालं, दिस प्लस ऑर मायनस रिमेन ॲज इट इज 1/4. ओके, आता इथून पुढे तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळणार आहेत, एक इथं लिहूया एक पलीकडे लिहूया आपण. सो y इज इक्वल टू -9/4 प्लस 1/4. सो वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट धिस विथ प्लस साइन अँड ऑर मध्ये इथं काय लिहूया, y इज इक्वल टू -9/4 - 1/4, एक प्लस घेऊन आणि एक मायनस घेऊन. लेट सॉल्व दिस फर्स्ट. सो y इज इक्वल टू -9 प्लस 1 डिवायडेड बाय 4, डिनॉमिनेटर सेम म्हणजे एकदाच घ्यायचा, टेक ॲट वन्स अँड वॉट एव्हर द सबट्रॅक्शन ऑर ॲडिशन टेक्स प्लेस हिअर, गो फॉर इट. सो मग काय होईल इकडं, -9 प्लस 1 म्हणजे किती रे, सबट्रॅक्शन होणार -8/4. सो -8/4 म्हणजेच किती, 4 1 जा 4 and 4 2 जा 8, -2. So here you will get your first root, that is -2. So let's check what will happen on the right hand side. y बरोबर किती इकडे, परत एकदा छेद समान आहे म्हणून 4 जसेच्या तसे फक्त एकदाच घ्यायची, वरती -9 हे -1, तर काय भेटेल -10/4. सो फायनल व्हॅल्यू y इज इक्वल टू 4 ने याला काय भाग जात नाही परंतु 2 न जातो, 2 पंचे 10 2 दोन्ही 4, -5/4 आलं तुमचं. हेही आता फायनल व्हॅल्यू झाली. देअरफॉर फायनल आन्सर, रूट्स ऑफ द इक्वेशन्स काय आले, दॅट इज -2 - 5/2. दॅट्स इट. हेही अतिशय सोपं होतं कॅल्क्युलेट करायला किंवा सोडवायला. 3 किंवा 4 मार्काला हे सुद्धा गणित येऊ शकतं, त्यामुळे याचाही सराव करा आणि पुढचं गणिताकडे आपण लगेच जाऊया. ओके, लास्ट सम नंबर 6 फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 2.3. शेवटची सम आहे, ती सुद्धा रेग्युलर मेथडनीच करणार आहोत. जर तुम्हाला ओल्ड मेथडनी सोडवायची असेल तर त्याचं एक्सप्लेनेशन आधीच दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. आता इथे बघा 5x² + 4x + 7. आता हे काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, ही एक्स वाली टर्म फक्त इकडे शिफ्ट करा आणि सोपं करून घ्या इक्वेशन. 5x² - 4x इज इक्वल टू 7 विल रिमेन ॲज इट इज. याला इकडेच ठेवा कारण आपण पलीकडे ऑलरेडी शिफ्ट करणारच आहोत. आता इथं परत एकदा बघा, कोइफिशियंट ऑफ x² इज नॉट 1, इट्स 5. सो लेट्स मेक इट 1. सो टू मेक इट 1, याला 1 करण्यासाठी आपल्याला याला 5 ने डिवाइड करावं लागेल. जर याला आपण 5 ने डिवाइड करायचं म्हटलं तर अख्ख्या इक्वेशनला आपल्याला 5 ने डिवाइड करावं लागेल. मग करूया, काय हरकत नाही. सो डिवाइड इक्वेशन बाय 5. 5 ने डिवाइड केल्यानंतर काय काय होतंय बघा, लेट्स चेक काय काय येणार आहे तुमचा आन्सर, त्याच्यानुसार आपण जाऊया. सो 5 ने डिवाइड केल्यानंतर इथं होईल फक्त x राहील, x² कारण 5 × 5 निघून गेले, -4 ला काही 5 ने डिवाइड होत नाही त्यामुळे 4/5 ॲज इट इज, फक्त मांडून घ्यायचं x ॲज इट इज, आणि 7/5, 7 ला 5 ने भागायचं, ठेवायचं तसंच. ओके, लेफ्ट साईडला आपल्या ज्या 2 टर्म पाहिजे त्या आलेल्या आहेत, राईट हँड साईडला जी थर्ड टर्म गेलेली ती तिकडंच राहू द्या. आता फक्त कम्पॅरिझन राहिलेला आहे. सो कम्पेअर x² - 4/5x विथ कोणाशी रे, आता x मध्ये टर्म असल्यामुळे कसं लिहावं लागणार, x² - 2ax. इथं x मध्ये असल्यामुळे x आणि इथं मायनस असल्यामुळे इथं मायनस. मग करायचं म्हणजे आपल्याला फक्त ही टर्म याच्याशी कम्पेअर करायची असते. ओके, ह्या 2 टर्म्स म्हणजे काय सरळ लिहिणार आपण त्याला, -4/5x इज इक्वल टू -2ax. सो दिस x विल गेट कॅन्सल. इकडची x इकडे आणलं तर कॅन्सल होणार, त्याला जागेवरच आपण कॅन्सल करूया. रिमेनिंग टर्म्स आर -4/5
-4/5 इज इक्वल टू -2a. आता a ची व्हॅल्यू काढायची म्हटल्यानंतर -2 ला सुद्धा इकडे शिफ्ट केलं पाहिजे. कशा पद्धतीनं करायचं बघा मग आता लगेच इथंच करतो लगेच. -4/5 इंटू -2 इज इक्वल टू a ओनली. ओके, सो -2 ने ह्याला डिवाइड केलं तर डिव्हिजन होऊ शकतं, म्हणून परत या ठिकाणी लिहितो मी बेक बे बेदुनी 4. ओके, तो कच्चा भागाकार करा पक्का इथं लिहित चला. इथं कसल्याही प्रकारची खाडोखोड नको. समजून सांगण्यासाठी जर मी करत असेल तर तुम्ही ते परीक्षेमध्ये करायचं नाहीये. फक्त काय करायचं कच्चं करायचं आणि पक्क लिहायचं, एवढं लक्षात ठेवा. सो बेदुनी किती होणार इकडं बेक बे बेदुनी 4 प्लस प्लस मायनस किती आलं तुमचं आन्सर वरती राहिलं 2 आणि खाली किती राहिलं 5 इज इक्वल टू a. दॅट इज व्हॉट युअर आन्सर. परंतु आपल्याला a ची काय लागते स्क्वेअर लागते, म्हणून a स्क्वेअर इज इक्वल टू 4/25. सो दिस इज व्हॉट आर फोर्थ टर्म. नाव फोर्थ टर्म एकदा का आपल्याला मिळाली की आपण काय करतो रे ती इन इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करतो ऍड करतो. ओके, तर इक्वेशन नंबर 1 मध्ये ऍड करायची त्याला. So add 4/25 in equation number 1. So let's add it. Equation number is written over here. So x square minus 4/5 x plus 4/25 is equal to 7/5 plus 4/25. ओके, अशा पद्धतीनं हे ऍड केलं. ऍड केल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे ब्रॅकेट फॉर्मेशन ऑन द लेफ्ट हँड साइड आणि पुढे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. कसं करणार मग इथं ब्रॅकेट फॉर्मेशन मध्ये इथला x हे मायनस चिन्ह ॲज इट इज, तिकडून घेतलं 2, 4चं वर्गमूळ 2, 25चं वर्गमूळ 5, हे अशा प्रकारचं झालं. इथे काय होणार आहे बरं 25 7 पावणे 200 म्हणजे किती 25 7 पावणे 200 म्हणजेच किती 175 अधिक 4×5 20 डिवायडेड बाय 25 5 125. x minus 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय होईल रे इकडे थोडंसं लिहितो मी 195 175 अधिक 20 195 भागिले 125. आता यांचा भागाकार आपण जर केला कच्चा करून बघू इकडं 195/125 किती येईल बरं 5 ने डिवाइड होईल कारण शेवटी 5 आहे. 5 ने जर डिवाइड केलं तर 5 त्रिक 15 5 त्रिक 15 आणि इथं खाली 5 9 25 39 आलं. इथं खाली 5 2 10 5 5 25 म्हणजे 39/25 आपला आन्सर येणार आहे. याची डिव्हिजन 39 डिवायडेड बाय 25. सो असं कच्चं करा आणि पक्क लिहा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आता स्क्वेअर रूट घ्यायचा. नेक्स्ट स्टेप असते स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय राहील x minus 2/5 विल रिमेन ॲज इट इज बिकॉज हे 2चं चिन्ह डॉक्टरचं निघून घेतलं जस्ट बिकॉज ऑफ स्क्वेअर रूट वर्गमूळ घेतल्यानंतर. पण इथं काय प्लस ऑर मायनस 39चं वर्गमूळ आपल्याला माहित नाही त्याला टाका अंडर रूट. परंतु 25चं म्हणजे 25चं स्क्वेअर रूट असतं 5. सो इट विल 5. नाव शिफ्ट धिस 2/5 ऑन द राईट हँड साइड. x इज इक्वल टू 2/5 प्लस झालं पलीकडे जाताना परंतु हे प्लस आणि मायनस तसंच राहणार आहे अंडर रूट 39 डिवायडेड बाय 5. 2 व्हॅल्यूज येणार आहेत आता आपल्याकडे. कोणत्या येणार आहेत तर x इज इक्वल टू 2/5 प्लस रूट 39 डिवायडेड बाय 5 और इकडे लिहितो मी और x इज इक्वल टू 2/5 मायनस रूट 39 डिवायडेड बाय 5. सो लेट्स कॅल्क्युलेट दिस फर्स्ट. याला आपण आधी सोडूया म्हणजे काय इकडं 2 प्लस रूट 39 डिवायडेड बाय 5. डिनॉमिनेटर सेम आहे छेद समान असल्यामुळे टेक इट ॲट वन्स ॲज वन्स. आणि मग वरची काय आता बेरीज वजाबाकी होणं शक्य नाही म्हणजे याचं रूट इथंच थांबेल कारण पुढे जाता येणार नाही. याचं सुद्धा तसंच आहे. देअर फॉर x इज इक्वल टू 2 मायनस रूट 39 डिवायडेड बाय 5 छेद समान एकदाच घेतला. वजाबाकी असल्यामुळे दोघांची वजाबाकी फक्त मांडणीमध्ये ठेवली प्रत्यक्षात होणार नाही त्याच्यामुळे याचंही रूट आपल्याला इथंच स्टॉप करावं लागणार आहे कॅल्क्युलेशनमध्ये. अँड फायनली रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणजेच समीकरणाची मूळ काय येणार आहे 2 प्लस रूट 39 डिवायडेड बाय 2 अँड 2 मायनस रूट 39 डिवायडेड बाय 5. ओके सॉरी इथं 5 आहे. तर अशा पद्धतीनं
हेही इक्वेशन तुम्हाला सोडवायला मदत होणार आहे याच रेग्युलर पद्धतीनं. जर तुम्ही ओल्ड मेथड वापरली तरी सुद्धा तुमचं तेच आन्सर येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.